नमस्कार मित्रांनो, एका तळघराची महाभयंकर कथा या कथेचा हा भाग 3 आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी बघावेत. या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओजच्या लिंक्स या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 3ऱ्या भागाला आता सुरुवात करू. डॉक्टर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. म्हणजे काल जो अनुभव पुष्पकला आला होता तसाच, म्हणजे अगदी सारखा असा नाही, पण थोडाफार तसाच अनुभव मला सुद्धा आला होता. पण ते एक वाईट स्वप्न होतं का खरंच तसं घडलं होतं मला अजून सुद्धा नीट सांगता येणार नाही. कारण ते भयंकर दृश्य पाहिल्यानंतर मी दचकून झोपेतून उठलो होतो. पण जेव्हा मी माझे पाय आणि माझे कपडे पाहिले तर ते धुळीने काळे झाले होते. यात काय खरं आणि काय खोटं मला काहीच समजून येत नाहीये. हे सर्व मी शुभांगीला सांगितलं नाहीये, नाहीतर ती मला इकडे आमच्या घरातच काय या शहरात सुद्धा अजिबात थांबू देणार नाही, महादेव म्हणाले. तुम्ही सांगता तसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्या तळघराला सर्वात आधी तुम्ही हात लावला होतात आणि हा त्या वाईट शक्तीचा एक संकेत होता जी त्या घरात राहते. तुम्हाला तिने मुद्दाम घाबरवलं जेणेकरून तुम्ही पुन्हा खाली जाणार नाही, आणि यासाठीच त्या शक्तीने तुम्हाला तिकडे बोलावलं आणि हे सर्व दृश्य दाखवलं, म्हणजे तुम्ही पुन्हा खाली जायची हिंमत करणार नाही. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, यावर लवकरच तोडगा निघणार आहे, डॉक्टर म्हणाले आणि गाडीचा वेग वाढवला. सूर्य आता पश्चिमेच्या दिशेने कलू लागला होता. दिवसा उन्हामुळे तापलेलं वातावरण हळूहळू थंड होऊ लागलं होतं. गाडीने एक वळण घेतलं आणि शहराला मागे सारून ती एका गावाच्या दिशेने निघाली. आजूबाजूला जास्त वस्ती नव्हती. हळूहळू रस्त्यावरचे हेलियमचे दिवे प्रकाशित होऊ लागले होते. काहीच वेळात संधी प्रकाशात गाडी कोठीसमोर उभी राहिली आणि त्यातून डॉक्टर आणि महादेव बाहेर पडले. महादेव, कोठी तर खूपच छान आहे तुमची, पण म्हणतात ना, सौंदर्याला डाग असतोच, सुधाकर म्हणाले आणि त्यांनी आत प्रवेश केला. ते बैठकीच्या खोलीमध्ये जाऊन बसले. तसे पुष्पक पाणी घेऊन आला. काही वेळ तिकडेच उभे राहून त्यांनी विचारलं, मालक, आम्ही आता जाऊ का? नाही म्हणजे इकडे कोणी नव्हतं आणि ताईसाहेब म्हणाल्या होत्या की मालक आले की जा. तर आता जाऊ का आम्ही? पुष्पकने विचारलं. हो, जा, आणि हे घे, असे म्हणत महादेव यांनी आपल्या खिशात हात घालून काही पैसे पुष्पकच्या हातावर ठेवले. अहो मालक, याची काय जरुरी, संकोचित स्वरात पुष्पक म्हणाला. अरे राहू दे रे, तू माझ्या मुलीचा 2 वेळा जीव वाचवलास, ते सुद्धा स्वतःच्या जीवावर उदार होऊन. तुझ्या त्या धाडसासाठी माझ्याकडून हे बक्षीस, महादेव म्हणाले. मालक, अहो मी माझं काम केलं, या घराचं मीठ खाल्लंय आम्ही, त्यामुळे हे माझं कर्तव्य होतं. अजून काही मदत लागली तर नक्की सांगा, आणि सांभाळून राहा, येतो आम्ही, पुष्पक म्हणाला आणि रेखासोबत निघून गेला. रात्री साधारण 8च्या दरम्यान डॉक्टर सुधाकर आणि महादेव दोघांनी जेवण उरकलं आणि ते दोघे माझघरात येऊन बसले. डॉक्टर, तुम्ही नक्की काय करणार आहात? म्हणजे मला समजलं नाही म्हणून विचारलं, महादेव यांनी विचारलं. मी स्वतः खाली जाऊन त्या तळघराची पाहणी करणार आहे, सुधाकर म्हणाले. तसे महादेव यांचा चेहरा सफेद पडला. काय? तुम्ही स्वतः जाणार? खाली धोका आहे हे तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही स्वतः जाणार? महादेव काळजीच्या स्वरात म्हणाले. हो, कारण मला हा धोका पत्करावा लागणार आहे, कारण याचा रिपोर्ट मला पुढे माझ्या गुरूंना द्यायचा आहे, सुधाकर म्हणाले. तुमचे गुरु? म्हणजे तुम्ही आधी पण अशी केस हँडल केली आहे का? महादेव यांनी आश्चर्याने विचारलं. खरं सांगायचं तर हो पण आणि नाही पण. 3 वर्षांपूर्वी माझ्या इकडे एक केस आली होती. एक मुलगा होता ज्याला त्याच्या आजूबाजूला एका मुलीचे भास होत होते. आधी त्याचं प्रमाण कमी होतं,
पण कालांतराने अचानक ते वाढलं. त्याच्यावर मी उपचार करत होतो, पण त्याचा काही परिणाम दिसत नव्हता. हळूहळू त्याचं प्रमाण वाढत गेलं आणि तो मुलीच्या आवाजात बोलू लागला, शिव्या देऊ लागला, स्वतःला आणि इतरांना इजा करू लागला. अशी केस मी प्रथमच पाहिली होती. आधी मला वाटलं हे सर्व मानसिक असेल, पण जेव्हा त्याने माझ्या समोर स्वतःची नस कापून घेतली तेव्हा मला याचं गांभीर्य समजलं. मग त्या मुलाच्याच आईच्या माहेरकडील माणसांनी एका माणसाचं नाव सुचवलं आणि उपचार करण्यासाठी मुलाला त्यांच्याकडे घेऊन जायला सांगितलं. माझ्या मनात आलं कोणी मोठा डॉक्टर असेल, म्हणून मी त्या पीडित मुलाच्या वडिलांची विनंती मान्य करून मी सुद्धा त्यांच्या सोबत निघालो. काहीच वेळात आम्ही एका घराजवळ पोचलो. तेव्हा त्या घराच्या समोर माणसांची खूप गर्दी होती. मी तिकडे उभ्या असलेल्या एका माणसाला विचारलं, हे डॉक्टर खूप मोठे दिसतायत, बरीच माणसं आली आहेत यांना भेटायला. माझं म्हणणं ऐकून त्याने मला एकदा वरून खालपर्यंत पाहिलं आणि तो म्हणाला, तुम्ही या गावात नवीन आहात वाटतं, म्हणूनच कदाचित तुम्हाला त्यांच्याबद्दल माहीत नाहीये. तो माणूस म्हणाला, हो मी नवीन आहे, पण आज जे डॉक्टर आहेत त्यांचं नाव काय? मी पुन्हा विचारलं. ते डॉक्टर नाहीयेत, तो इसम म्हणाला. डॉक्टर नाहीयेत? मग आहेत कोण? मी आश्चर्याने विचारलं. आज जे बसले आहेत ते साक्षात देवाचा अवतार आहेत. माणसाची पीडा दूर करणारे आमचे परमपूज्य गुरु श्री सच्चिदानंद आहेत, तो माणूस म्हणाला. हां, म्हणजे कोणता तरी ढोंगी बसला यात. काय सुशिक्षित माणसं पण या ढोंगी बाबाच्या मागे लागतात. हा आत काहीतरी चमत्कार करणार, हवेत हात फिरवून काहीतरी काढून हातावर देणार, गंडे दोरे देणार आणि पैसे घेणार. पूर्ण वेळ वाया गेला माझा, उगीच आलो मी इकडे, असे असंख्य विचार माझ्या मनातून चमकून गेले. आणि इतक्यात मागून एक माणूस आला आणि त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तसं मी मागे वळून पाहिलं, तसं त्याने मला माझंच नाव सांगितलं आणि सच्चिदानंद यांनी मला बोलावलं आहे असं सुद्धा सांगितलं. सुरुवातीला मला आश्चर्य वाटलं की या माणसाला माझं नाव कसं माहीत पडलं, पण नंतर विचार आला की माझ्यासोबत जे मुलाचे वडील आले होते कदाचित त्यांनी सांगितलं असेल. आम्ही त्या माणसाच्या मागे गेलो आणि आम्ही एका मोकळ्या खोलीमध्ये प्रवेश केला. साधारण 10 बाय 10ची ती खोली होती. मोठ्या खिडक्या आणि त्याला सफेद पडदे लावले होते जे हवेने हलत होते. एक अत्यंत मंद सुगंध वातावरणात दरवळत होता. दरवाजाच्या समोरच्या भिंती शेजारी एक मोठी खुर्ची होती जिच्यावर लाल वेल्व्हेटची चादर अंथरली होती. त्या खुर्चीवर एक इसम बसला होता. बळकट शरीर, काळेभोर केस, रुंद कपाळ, भरदार मिश्या, कपाळावर एक चंदनाचा टिळा, सफेद शर्ट आणि सफेद विजार आणि त्यावर एक शाल. त्याच्या चेहऱ्यावर एक अनोखं तेज जाणवत होतं. त्यांनी माझ्याकडे एक नजर टाकली आणि ते हसून म्हणाले, सुधाकर या बसा. अहो थोडं बोलायचं होतं तुमच्याशी म्हणून तुम्हाला बोलावलंय, ते म्हणाले. त्यांचा तो आवाज ऐकला आणि मनाला आणि कानाला एकदम शांती लाभली. एकदम सावकाश आणि हसत त्यांनी माझं स्वागत केलं आणि मी त्यांच्या समोर जाऊन बसलो. असं वाटत होतं जसं की त्यांनी मला मोहिनी घातली होती. तुम्ही डॉक्टर आहात, मानसोपचार तज्ज्ञ आहात बरोबर ना? त्यांनी मला विचारलं. मी फक्त होकारात मान डोलावली. छान काम करताय तुम्ही. रुग्णांची सेवा करणं म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी परमेश्वराचे अवतार आहात. पण तुम्हाला माहिती आहे का, काही गोष्टी या विज्ञानाच्या पुढे आहेत. जसं की माणसाला जीवन देणं जरी विज्ञान जाणत असलं तरी त्याचं मरण कधी येणार हे विज्ञानाला माहीत नाही. तुमच्याकडे उपचारासाठी जो मुलगा येत होता, ज्याच्या वडिलांसोबत तुम्ही आला आहात, त्याचा भूतकाळ तुम्हाला माहीत असेल, पण त्याची व्याधी तुम्हाला माहीत नाही. विज्ञानाच्या पुढे सुद्धा काहीतरी आहे जे आजच्या प्रगत विज्ञानाच्या पुढे आहे आणि आज तुम्हाला तेच सांगायला मी इकडे बोलावलंय. माणसाचं शरीर हे 5 तत्वांनी बनतं: अग्नी, वायू, जल, आकाश आणि पृथ्वी. पण या सगळ्यांच्यात आत्मा या कोणत्याच तत्वात बसत नाही. आत्मा अमर आहे. नैनम छिद्दन्ति शस्त्राणि नैनम देहति पावकः न चैन क्लेद्यंतप्पो न शोषयति मारुतः. हे आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा दिलंय.
आत्मा ज्याला ना शस्त्राने मारलं जाऊ शकतं, ना आग त्याला भस्म करू शकते, ना पाणी त्याला भिजवू शकतं, ना वारा त्याला सुकवू शकतो. आत्मा कुठेही स्वैरसंचार करू शकतो. तो कोणाचंही शरीर धारण करू शकतो. तुम्ही ज्या मुलावर इलाज करत आहात, ज्यामध्ये तुम्हाला वाटतं की त्या मुलाला एकाधिक व्यक्तिमत्व विकार आहे, पण तसं नाहीये. त्याला एका वाईट आत्म्याने स्वतःच्या ताब्यात घेतलंय. आता तो आत्मा कोण आहे आणि मी हे सर्व सांगितलेलं खरं आहे का, की मी कोणी भोंदू आहे, या सर्वांची उकल या रविवारी होईल. तुमच्या सोबत जे आले आहेत त्यांना सांगा, उद्या म्हणजे रविवारी मी त्यांच्या घरी येतोय. तुमचं विज्ञान जिकडे संपतं तिकडे आमचं अध्यात्म सुरू होतं आणि याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल, ते म्हणाले आणि मला हसत त्यांनी जाण्यास सांगितलं. मी मंत्रमुग्ध झाल्यासारखा बाहेर आलो. तसं मी ज्यांच्या सोबत आलो होतो ते माझ्या समोर आले आणि मला म्हणाले, तुम्ही सच्चिदानंद यांना ओळखता का? त्यांनी तुम्हाला आत कसं बोलावलं? त्यांच्या या प्रश्नावर मी निरुत्तर झालो, कारण मला समजलं होतं की ज्यांच्या सोबत मी आलो होतो ते सुद्धा अजून त्यांना भेटले नव्हते किंवा त्यांना ओळखत नव्हते. मी त्यांना म्हणालो की मी त्यांना ओळखत नाही, पण त्यांनी तुम्हाला निरोप सांगितला आहे की ते या रविवारी घरी येणार आहेत. मी खरं तर असा विचार केला नव्हता. मला वाटलं होतं की कोणी भगवी कफनी घातलेला, लांब दाढी, जटा आणि गळ्यात अनेक माळा परिधान करणारा कोणी साधू असेल, पण माझ्या विचारसरणीला छेद गेला होता. माझ्या समोरून त्यांचा तो तेजस्वी चेहरा जातच नव्हता. मला त्यांच्या अस्तित्वाची ओढ लागली होती. मी रविवारची वाट पाहत होतो आणि तो दिवस आला. सच्चिदानंद त्या मुलाच्या घरी आले आणि त्यांनी विधी सुरू केले. सुरुवातीला त्या मुलाने अजिबात सहकार्य केलं नाही, पण मंत्र आणि विधींचा त्याच्यावर परिणाम झाला आणि तो सर्व सांगायला तयार झाला. त्याच्या शरीरात छाया नावाच्या मुलीचा आत्मा होता. ती मुलगी त्याच्यावर एकतर्फी प्रेम करायची. तिच्या प्रेमाला त्या मुलाने नकार दिल्याने तिने आत्महत्या केली होती आणि तिच्या मृत्यू पश्चात तिच्या आत्म्याने त्या मुलाचं शरीर निवडलं होतं. ती त्याला सुद्धा मारून त्याचा आत्मा घेऊन जाणार होती, पण सच्चिदानंद यांच्यामुळे ते शक्य झालं नाही. तो आत्मा माझ्या समोर त्या मुलाच्या शरीरातून धुराच्या रूपाने बाहेर पडला आणि पाहता पाहता हवेत विरून गेला. तो मुलगा काही तासाने पूर्ववत झाला आणि माझ्यासाठी सच्चिदानंद हे माझे गुरु झाले. कारण विज्ञान कितीही पुढे गेलं तरी त्याला अध्यात्माची जोड ही लागतेच. डॉक्टर सुधाकर यांनी त्यांचा अनुभव महादेव यांना सविस्तर सांगितला. म्हणजे तुम्ही आता त्यांच्या सांगण्यावरून? महादेव यांनी विचारलं. हो, खरंय. जेव्हा मी पहिल्यांदा श्रीवल्लीची केस हाताळली तेव्हाच मला संशय आला होता की हे प्रकरण दिसतं तेवढं साधं नक्कीच नाहीये. आज मी स्वतः जाऊन पाहणार आहे तिकडे की ते नक्की काय आहे आणि किती घातक आहे, सुधाकर म्हणाले. असं करायला सुद्धा त्यांनी सांगितलंय का? महादेव यांनी विचारलं. नाही, ते असं कधीच सांगत नाहीत आणि सांगणार सुद्धा नाहीत. असली कृत्ये करायला सांगून ते कोणाचाही जीव धोक्यात घालत नाहीत. आज मी माझ्या मर्जीने खाली जाणार आहे आणि ते सुद्धा एकटा. तुम्ही इकडे वरती थांबून माझी वाट पहा, सुधाकर म्हणाले आणि त्यांनी घड्याळात पाहिलं. रात्रीचे 12:08 झाली होती. चला महादेव, वेळ झाली आहे. मला खालची ती खोली उघडी करून द्या, सुधाकर म्हणाले. डॉक्टर, तुम्ही हे धाडस करणार आहात हे तुमच्या पत्नीला माहितीये का? महादेव यांनी काळजीने विचारलं. हो, तिला सांगूनच हे धाडस करतोय मी. चला, वेळ खूप कमी आहे महादेव, सुधाकर म्हणाले आणि एक खाकी पिशवी घेऊन ते खोलीच्या बाहेर पडले. सच्चिदानंद यांनी जो चमत्कार दाखवला होता तो सुधाकर यांनी पाहिला होता आणि त्यांनी गुरु केलं होतं. पण सच्चिदानंद यांची कोणतीही सूचना नसताना सुद्धा डॉक्टर सुधाकर खाली त्या तळघरात जाणार होते. बाहेर हवेत कमालीचा गारवा आला होता. उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा असा गारवा दोघांनाही अनपेक्षित होता. रातकिड्यांचा आवाज कानात घुमत होता. मध्येच कुठेतरी रस्त्यावर कुत्री आपल्या तालात भुंकत होती. शांततेला सुद्धा आवाज असतो आणि तोच आवाज ते दोघे अनुभवत होते. महादेव, तुम्ही कुलूप उघडा आणि इकडे बाहेरच थांबा.
मी आज जाऊन एकदा संपूर्ण तळघर पाहून येतो. आपल्याला ती लाकडी पेटी मिळणं खूप गरजेचं आहे, कारण जे काही रहस्य आहे ते त्या पेटीभोवतीच आहे असं मला वाटतं, सुधाकर म्हणाले. डॉक्टर, पुन्हा एकदा विचार करा. तुम्हाला नक्की खाली जायचंय का? महादेव यांनी काळजीने विचारलं. हो, मला पण पाहायचंय श्रीवल्ली आणि तुम्ही जे पाहिलं ते नक्की कसं दिसतं, सुधाकर म्हणाले आणि उघडलेल्या दरवाजातून आत गेले. पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात सुधाकर यांनी संपूर्ण खोली पाहिली. ती खोली पूर्ण रिकामी होती. हळूहळू सुधाकर त्या तळघराच्या दरवाजाजवळ पोचले. भक्कम असा तो काळा लाकडी दरवाजा त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी उघडला. अंधारात त्यांना लाल 2 ठिपके चमकताना दिसले. आपल्याकडील जास्त प्रकाशाची विजेरी आता त्यांनी पिशवीतून बाहेर काढली आणि त्याचा प्रकाश खाली टाकला, पण खाली त्यांना कोणीही दिसलं नाही. महादेवजी, मी आता खाली जातोय. जर काही झालंच तर तुम्ही बाहेरून कुलूप लावून घ्या आणि वसुधाला फोन करून सच्चिदानंद यांना बोलवायला सांगा, डॉक्टर म्हणाले आणि त्या काळ्या अंधाराने आणि गूढतेने भरलेल्या तळघरात प्रवेश करते झाले. दिवाळ्यात कोरलेल्या एक एक पायरी उतरत असताना कोणीतरी त्यांच्याकडे पाहत असल्याचा भास त्यांना होत होता. आतमधील वातावरण गरम आणि हवा कोंदट होती. जमिनीवर जाड धुळीचा थर आणि काही पायांचे ठसे उमटले होते. त्यांनी डाव्या बाजूला आपल्या विजेरीचा प्रकाश टाकला. जेमतेम 5 पावलं जाऊन तो प्रकाश नाहीसा झाला. जणू काही कोणीतरी तो प्रकाश गिळून टाकला होता. असं कसं शक्य आहे? या विजेरीची क्षमता तर जास्त आहे, मग प्रकाश असा अचानक मध्येच कसा थांबला? सुधाकर यांच्या डोक्यात विचार चमकून गेला आणि इतक्यात त्यांच्या कानाजवळ कोणाच्या तरी श्वासांचा आवाज आला आणि एक गरम श्वास त्यांच्या डाव्या कानावर आला. त्यांच्यापासून काही अंतरावर जंगली श्वापदासारखी गुरगुर त्यांच्या कानावर पडत होती. त्यांनी मागे वळून पाहिलं तसं त्यांना दूरवर कोणीतरी उभं आहे आणि ते त्यांच्याकडेच पाहत आहे असं जाणवू लागलं. कोण आहे? कोण आहे तिकडे? सुधाकर यांनी घाबरत विचारलं आणि इतक्यात त्यांच्या डावीकडून कोणीतरी त्यांच्या मागच्या बाजूला गेलं. त्यांनी त्या दिशेला प्रकाश टाकला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यावेळी सुद्धा प्रकाश काही अंतरावर जाऊन कशात तरी शोषला गेला. हळूहळू सुधाकर पुढे सरकू लागले. त्यांनी आजूबाजूला विजेरीचा प्रकाश टाकायला सुरुवात केली. ओबडधोबड दगडी भिंती होत्या, पण खालची जागा सपाट होती. विजेरीचा प्रकाश जेवढा पडायला हवा होता तेवढा पडत नव्हता. तिथे काहीतरी होतं जे प्रकाश शोषून घेत होतं. त्यांनी आपल्या उजवीकडे विजेरी फिरवली. तसे वरच्या बाजूला कोणीतरी चिकटून बसल्यासारखं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी विजेरी झटक्यात त्या ठिकाणी फिरवली. पण आता तिकडे काहीच नव्हतं. ते अजून थोडं पुढे गेले तसं त्यांना कोणीतरी पाठमोरं उभं आहे असं जाणवलं. त्यांनी विजेरीचा प्रकाश त्याच्या दिशेने टाकला तर तिकडे एक इसम त्यांच्याकडे पाठ करून उभा होता. कोण आहे तिकडे? सुधाकर यांनी घाबरत विचारलं, पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. सुधाकर हळूहळू पुढे त्या इस्माजवळ जाऊ लागले. त्यांनी त्या इस्माच्या खांद्याला स्पर्श केला. तो स्पर्श त्यांना बर्फासारखा थंडगार लागला. तसं त्यांनी लगेच हात मागे खेचला. त्यांच्या समोर जो कोणी उभा होता तो आता हळूहळू मागे वळू लागला. सुधाकर यांनी त्याच्या चेहऱ्यावर विजेरीचा प्रकाश टाकला आणि त्यांचे डोळे भीतीने आणि आश्चर्याने मोठे झाले. त्यांच्या समोर महादेव उभे होते. त्यांचे डोळे संपूर्ण काळे झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक उग्र भाव दिसून येत होता. तोंड सताड उघडं ठेवून ते रागाने पुढे सरकू लागले. सुधाकर यांना त्यांचा उद्देश काही बरोबर वाटला नाही. पण जर मी महादेव यांना तिथेच थांबायला सांगितलं होतं तर ते खाली आलेच का? आणि त्यांचा अवतार इतका भयानक झाला कसा? हे नक्की महादेवच आहेत का दुसरंच कोणीतरी आहे? असे असंख्य विचार त्यांच्या मनातून चमकून जाऊ लागले. विचार करत करतच ते मागे जाऊ लागले आणि मागे जात असतानाच ते कोणाला तरी धडकले. तसे त्यांनी विजेरीचा प्रकाश मागे वळवला तर त्यांच्या मागे पुष्पक उभा होता. त्याचे सुद्धा डोळे संपूर्ण काळे झाले होते आणि चेहऱ्यावर उग्र भाव दिसून येत होते. त्याने सुधाकर यांना पकडण्यासाठी हात पुढे केला,
पण सुधाकर यांनी त्याच्या हातावर त्यांच्या हातातील विजेरीचा फटका मारला. डावीकडून महादेव आणि उजवीकडून पुष्पक त्यांच्या जवळ येत होते. त्यांच्या हालचाली थोड्या मंद गतीने होत होत्या, पण असं जाणवत होतं की ते कोणाच्या तरी नियंत्रणाखाली आहेत. दोन्ही बाजूने ते दोघे येत असताना आता काय करावं हे सुधाकर यांना समजत नव्हतं. विचार करेपर्यंत आणखी एक नवीन संकट त्यांच्या पुढे उभं राहिलं. त्यांच्या मागील कोपऱ्यातून पुन्हा एक गुरगुर त्यांच्या कानावर ऐकू आली. तसे त्यांनी त्यांच्या मागे पाहिलं तर अंधारात 2 डोळे चमकत होते आणि ते 2 डोळे अंधारातून पुढे आले. आता सुधाकर यांचे डोळे भीतीने पांढरे होण्याचीच वेळ आली होती. त्यांचे पाय जमिनीमध्ये रुतल्यासारखे झाले होते आणि भीतीची एक थंड सणक त्यांच्या मेंदूमधून मणक्यात गेली. त्या अंधारात त्यांच्या मागून त्यांना श्रीवल्ली येताना दिसली. तिचे डोळे बाकी दोघांसारखे पूर्ण काळे झाले होते. चेहऱ्यावर उग्र भाव दिसून येत होते. विजेरीचा प्रकाश चेहऱ्यावर पडून सुद्धा त्या तिघांनी डोळे बंद केले नव्हते. ते तिघे आता 3 दिशेने सुधाकरच्या जवळ येत होते. सुधाकर यांनी आपले खिसे तपासून पाहिलं. नाही, हे कसं शक्य आहे? सच्चिदानंद यांनी दिलेली उदी ती कुठे पडली? सुधाकर यांच्या डोक्यात विचार चमकून गेले. तेवढ्यात ते तिघे त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी सुधाकर यांच्यावर हल्ला चढवला. तसे सुधाकर बेशुद्ध पडले. काही वेळ गेला. आता बीप बीपचा आवाज सुधाकर यांच्या कानावर पडत होता. महादेव, पुष्पक आणि श्रीवल्लीचे ते भयानक चेहरे त्यांच्या समोर आले आणि त्यांनी दचकून डोळे उघडले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर ते हॉस्पिटलच्या सफेद भिंतींच्या खोलीमध्ये होते. त्यांच्या डाव्या बाजूला एक मशीन बीप बीपचा आवाज करत होतं. उजव्या हाताच्या शिरेमध्ये एक सुई टोचली होती, ज्यातून शरीरात ग्लुकोजचं पाणी जात होतं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, पण तिकडे कोणीच नव्हतं. ते उठणार तेवढ्यात महादेव आत आले. सुधाकर यांना उठताना पाहून ते म्हणाले, उठू नका डॉक्टर, तुमची तब्येत अजून बरी नाहीये. पण मी इकडे कसं आलो? ते खाली माझ्या भोवती ते भयानक चेहरे. सुधाकर आठवत म्हणाले, हे पहा, तिकडे जे झालं ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो, पण नंतर. आत्ता तुम्ही आराम करा, महादेव म्हणाले. नाही महादेव, नंतर नाही, मला आत्ताच ऐकायचंय आणि तुम्ही मला ते आत्ताच सांगणार आहात. मी इकडे कसं आलो? कोणी आणलं मला इकडे? मला सर्व जाणून घ्यायचंय, सुधाकर म्हणाले. ठीक आहे, सांगतो मी. तुम्ही खाली गेलात. त्यानंतर बराच वेळ झाला तुमचा काही आवाज आला नाही. तुम्ही खाली जात असताना तुम्ही जी पिशवी सोबत आणली होती त्यातून काहीतरी पडलं असल्याचं मला दिसलं. मी ते पाहिलं आणि उचललं. ती एक पूड होती ज्यामध्ये उदीसारखं काहीतरी होतं. पण बराच वेळ झाला तरी तुम्ही वरती आला नाहीत. म्हणून माझ्या मनाने मला सांगितलं की खाली काहीतरी दगा झाला असेल आणि मी तुम्हाला पाहायला खाली आलो. तेव्हा मला असं दिसलं की तुम्ही बेशुद्ध पडला होता आणि 3 भयानक चेहरे तुमच्या अंगावर ओणवे झाले होते. मी हळूहळू त्यांच्या मागे आलो आणि त्यातील उदी मी हातावर घेऊन फुंकली. जशी मी ती उदी फुंकली तसं ते जे काही होतं ते ओरडत अंधारात निघून गेलं. मी तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही बेशुद्ध होता. ती उदी मी माझ्या आणि तुमच्या कपाळाला लावली आणि तुम्हाला घेऊन बाहेर आलो आणि हॉस्पिटलमध्ये भरती केलं. हे सारं करत असताना मला असं जाणवत होतं की कोणीतरी मला हे करायला सांगतंय, म्हणजे माझ्या मेंदूला कोणीतरी आदेश देत होतं. जेव्हा मी तुम्हाला घेऊन निघालो होतो तेव्हा तिकडे अंधारात कोणीतरी उभं आहे असंच मला वाटत होतं. पण त्याला पाहून मला भीती वाटत नव्हती. असं वाटत होतं की ती कोणती तरी सकारात्मक शक्ती आहे आणि बाहेर जाण्यासाठी ती मला मदत करत आहे. आज 2 दिवसांनी तुम्ही शुद्धीवर आला आहात, महादेव यांनी सर्व काही सांगितलं. 2 दिवस? बाप रे! पण महादेव, आता आपल्याकडे खरंच वेळ कमी आहे. सच्चिदानंद यांना सर्व सांगायला हवं, सुधाकर म्हणाले. वसुधा वहिनींनी त्यांना कॉल करून माहिती दिली आहे आणि ते तुमच्यावर नाराज आहेत, कारण तुम्ही नको ते धाडस केलं आहे असं ते म्हणाले, महादेव म्हणाले. सुधाकर यांच्यासोबत जे घडलं होतं त्या घटनेला आता 3 दिवस झाले होते आणि इकडे वसुधा आणि शुभांगी यांची चांगली गट्टी जमली होती.
आई, मला ना घरात खूप कंटाळा आलाय. मी जरा बाहेर फिरून येऊ का? मोकळ्या हवेत मला थोडं बरं वाटेल, श्रीवल्ली म्हणाली. नाही श्री, तू एकटी कुठेही जाणार नाहीस, समजलं? हवं असेल तर मी येते सोबत, शुभांगी म्हणाली. आई, मी सतत तुझ्या सोबत का फिरायचं? मला एकटीला सोड ना. इकडे आल्यापासून तो त्रास पण झाला नाहीये, श्रीवल्ली थोडी चिडून आणि रडवेल्या स्वरात म्हणाली. शुभांगी, जाऊ दे ना तिला. थोडी मोकळी हवा खाऊ दे. तू नको काळजी करूस. श्रीवल्ली, कोठीच्या दिशेने किंवा त्याच्या आसपास जायचं नाही, समजलं? वसुधाने श्रीवल्लीला दटावलं. वसुधा पुढे बोलू लागली. अजून एक, हा दोरा काहीही झालं तरी हातातून निघाला नाही पाहिजे, वसुधा म्हणाली आणि तिने एक सप्तरंगी दोरा श्रीवल्लीच्या हाताला बांधला. हो, ठीक आहे. मी फक्त मंदिरात जाते आणि माघारी येते, मग तर ठीक आहे ना? श्रीवल्लीने विचारलं. पण लवकर घरी ये आणि सांगितलं ते लक्षात ठेव. कोठीजवळ जाऊ नकोस, शुभांगीने आठवण करून दिली. हो आई, नाही जाणार, इतके बोलून श्रीवल्लीने चपला चढवल्या आणि ती बाहेर पडली. फिरत फिरत श्रीवल्ली मंदिरात गेली आणि तिने तिकडे देवाधिदेव महादेवाचं दर्शन घेतलं. मंदिराच्या शेजारीच बाजार असल्याने ती आता बाजारात फिरू लागली. तसे तिला एक पुस्तकाचं दुकान दिसलं. पुस्तकात रुची असल्याने आणि घरी नुसता बसून कंटाळा आल्याने तिने पुस्तक चाळण्यास सुरुवात केली. पुस्तक पाहत असताना श्रीवल्लीच्या हातातील दोरा एका लहान बाहेर आलेल्या खिळ्यामध्ये अडकला. हात अडकला म्हणून तिने हाताला जोराचा हिसका दिला. तसे तो दोरा तुटून तिकडेच पडला. पण याची जाणीव पुस्तक पाहण्यात मग्न असलेल्या श्रीवल्लीला झाली नाही. काही पुस्तकं तिच्या आवडीची आणि आवडीच्या लेखकाची होती. तेव्हा तिला ती वाचत असलेल्या पुस्तकांची आठवण आली. अरे, त्या दिवशी जेव्हा आम्ही डॉक्टर काकांकडे शिफ्ट होत होतो तेव्हा बाबांनी माझं पुस्तक आणलंच नाही. ते तर तिकडे घरीच राहिले. काय करू? मी जाऊन घेऊन येऊ का? तसं पण किती वेळ लागणार आहे? जाते आणि पटकन घेऊन येते. पण घराची चावी, ती कुठे मिळणार? घराची चावी तर माझ्याकडे नाहीये. हां, आठवलं. एक चावी देवळीमध्ये ठेवली असते, कारण पुष्पक येऊन साफसफाई करतो ना कोठीची. आणि तसं सुद्धा चोरण्यासारखं आहे तरी काय त्या घरात? आता निघते म्हणजे अंधार पडायच्या आत मी घरी परत जाईन, असे विचार करून श्रीवल्ली निघाली. पण रस्त्यात तिच्या मनात असंख्य विचार सुरू होते. तिकडे काही होणार तर नाही ना मला? पुन्हा ते भास, तो आवाज, तो चेहरा दिसणार तर नाही ना मला? श्री, किती विचार करतीयेस? तुला काहीही होणार नाही. फक्त जाऊन पुस्तक घेऊन लगेच यायचंय. आणि पुष्पक आणि रेखा नाही का रोज सकाळी जात सफाईसाठी? त्यांना काही होत नाही, तुला पण काहीही होणार नाही, श्रीवल्ली मनात स्वतःशीच बोलली. श्रीवल्ली विचार करत निघाली होती आणि अचानक तिच्या शेजारी एक गाडी उभी राहिली. अरे, तुम्ही? आणि इकडे? श्रीवल्लीने आश्चर्याने विचारलं. तिने गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीमध्ये बसून ती निघाली. काहीच वेळात ती कोठीजवळच उतरली. हो, लवकर येते, श्रीवल्ली हसून बोलली आणि ती गाडी पुढे निघून गेली. साधारण 5:30च्या दरम्यान श्रीवल्ली कोठीच्या गेटजवळ पोचली. आज जाऊ का मी? पुन्हा तसं काही होणार तर नाही ना मला? नाही, काहीही होणार नाही. पळत जाते आणि दरवाजा उघडते, पुस्तक घेते आणि दरवाजा बंद करून लगेच निघते. का पुष्पकला घेऊन आज जाऊ? नाही, नको. तो लगेच आईला सांगेल आणि मला बोलणी खावी लागतील. श्री, तू करू शकतेस, चल आता, असे मनात विचार करत श्रीवल्लीने कोठीच्या समोरचा दिंडी दरवाजा हाताने ढकलला. तिला अपेक्षा नव्हती की तो दरवाजा उघडा असेल. श्रीवल्लीने पहिलं पाऊल आत टाकलं तसं एक थंड वाऱ्याची झुळूक तिच्या शरीराला स्पर्शून गेली. जणू काही तिचं कोणी अप्रत्यक्षरित्या स्वागत केलं आहे. हळूहळू सूर्य पश्चिमेकडे जाऊ लागला होता. हळूहळू अंधाराने आपलं साम्राज्य प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. श्रीवल्ली अंगणातून जोत्याकडे पोचली आणि घराच्या उजव्या बाजूला ज्या 3 देवळ्या होत्या त्यामध्ये ती चावीचा शोध घेऊ लागली. तिला सतत जाणवत होतं की कोणीतरी तिच्या मागे उभे राहून तिला पाहतंय. ती कटाक्षाने त्या होणाऱ्या भासाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होती.
आलीस? मला माहीत होतं तू येणार. तुला यावंच लागणार होतं. एक थंड आवाज तिच्या कानाजवळ घुमला. तसे भीतीने श्रीवल्ली मागे सरकली. तिच्या समोर तोच उभा होता ज्याचं वर्णन तिने सुधाकर यांच्याकडे केलं होतं. तू पुन्हा इकडे आलास? तुला सांगितलं ना मी तुझ्या सोबत नाही येणार. जा तू इकडून, नको मला त्रास देऊस, श्रीवल्ली रडवेल्या स्वरात म्हणाली. जाणार आहे मी, आणि माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा जाणार आहात जेव्हा माझ्या मालकांचं राज्य येईल. त्यांना एकदा धोक्यानं मारलं गेलं होतं, पण यावेळी नाही. यावेळी मी त्यांना मरू देणार नाही, आणि त्यांना जिवंत करण्याचं काम तुझं आहे पोरी. तुला हे सौभाग्य मिळत आहे. नंतर मालकांची सेवा कर, त्यांची दासी हो, ते तुझ्यावर कृपा करतील. तो थंड आवाजात म्हणाला. कोण मालक? कसली सेवा? हे बघ, मला जाऊ दे. मी काय वाकडं केलंय तुमचं? श्रीवल्लीने रडत विचारलं. तू काहीही केलं नाहीस, पण तूच आहेस जी माझ्या मालकांना परत आणू शकतेस. एवढं बोलून त्याने काही मंत्र पुटपुटले आणि श्रीवल्लीचे डोळे मोठे झाले. इकडे सुधाकर यांच्या घरी मोठा वाद झाला. शुभांगी, तू तिला एकटीला बाहेर जाऊच का दिलंस? तुला माहितीये ना तिच्या जीवाला किती धोका आहे? महादेव शुभांगीवर चिडून म्हणाले. अहो, पण ती बाजारात फिरून आणि देवळात जाऊन लगेच येते असं म्हणाली होती, आणि घरात पण तिला कंटाळा आला होता. आम्ही मुंबईला जातो म्हणालो तर ते पण तुम्ही नको म्हणत आहात, शुभांगी म्हणाली. मुंबईला आत्ता तिला नेलं आणि तिकडे काही झालं म्हणजे? तिला सच्चिदानंद येईपर्यंत कुठंही एकटं सोडायचं नाहीये. आता कुठे गेली असेल ती पोर? जाऊन तिला 2 तास होत आलेत, चिडून महादेव म्हणाले. अहो, मला तरी काय माहीत एवढा वेळ लागेल. मी तर जाऊच देत नव्हते, पण वसुधाताई मध्ये पडल्या आणि तिला जायला सांगितलं. मग मी तरी काय बोलणार? शुभांगी रडवेल्या स्वरात म्हणाली. हे बघ, आता शांत हो. मी जाऊन पाहून येतो. ती कोठीजवळ गेली नसेल म्हणजे मिळवलं, महादेव भीतीयुक्त स्वरात म्हणाले. महादेव यांनी दरवाजा उघडला आणि ते बाहेर जाणार तेवढ्यात श्रीवल्ली त्यांच्या समोर उभी असलेली त्यांना दिसली. तिचा चेहरा थकल्यासारखा आणि ओढल्यासारखा वाटत होता. केस विस्कटले होते, हाताच्या मुठी आवळल्या होत्या. ती घरात आली. श्री बाळा, कुठे गेली होतीस तू? आम्हाला किती काळजी वाटत होती माहितीये का? महादेव म्हणाले. काळजी करू नका, मी कुठेही जाणार नाही, आणि तो परत येणार आहे, श्रीवल्ली थंड आवाजात म्हणाली. तो परत येणारे? कोण परत येणारे? शुभांगीने विचारलं. वेळ आली की समजेलच. मला आता बाहेर बोलवू नका. मी दमली आहे, मी झोपणार आहे, श्रीवल्ली त्यास थंड आवाजात म्हणाली आणि रूमच्या दिशेने निघून गेली. आणि तिने दरवाजा आतून बंद केला. हिला नक्कीच झालंय काय? ही अशी का वागतीये? महादेव यांनी शुभांगीकडे पाहत विचारलं. खरंच थकली असेल, खूप दिवसांनी बाहेर पडली ना, शुभांगी बंद दरवाजाकडे पाहत म्हणाली. पण ती होती कुठे एवढा वेळ? आणि ती काय बोलत होती काहीच समजत नव्हतं, महादेव विचार करत म्हणाले. तुम्ही काळजी करू नका, मी विचारेन तिला नंतर, शुभांगी म्हणाली. त्याच रात्री श्रीवल्ली साधारण 1च्या सुमारास उठली. तिच्या डोळ्यांची बुबुळं मोठी झाली होती. एक विकृत हास्य तिच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. मालक, मी तुम्हाला जिवंत करणार आणि पुन्हा तुम्ही इकडे राज्य करणार, श्रीवल्ली घोगऱ्या आवाजात म्हणाली आणि हसू लागली. सुधाकर यांना आता हॉस्पिटलमधून घरी सोडलं होतं, पण त्यांना सक्तीची विश्रांती सांगितली होती. वसुधा त्यांची काळजी घेत होती, तर शुभांगी घरचं छोटं मोठं काम करत होती. महादेव आपल्या साईटवर जात होते. श्रीवल्लीचं वागणं मात्र त्या दिवसानंतर बदललं होतं. ती पहिल्यासारखं जास्त कोणाशी आता बोलत नव्हती. ती सतत आपल्या खोलीमध्येच बसून असायची. ती खोलीत बसून काय करायची हे कोणालाच माहीत नव्हतं. एके सकाळी दारावरील बेल वाजली. तसे वसुधाने दरवाजा उघडला आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले. तिच्या समोर दारात सच्चिदानंद उभे होते. ते सच्चिदानंद जे कोणाच्या घरी सहसा कधी भेटायला जात नसत, ते आज त्यांच्या दारात उभे होते. वसुधा, अगं आत नाही बोलावणार का? सच्चिदानंद यांनी आपल्या मधुर वाणीने तिला विचारलं. माफ करा, मी तुम्हाला आत बोलावणारी कोण? हे घर तुमचंच आहे.
इतकं बोलून वसुधा मागे सरकली आणि सच्चिदानंद आत आले. वसुधाने वाकून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी उभं राहून घरावर एक नजर फिरवली. एक सुस्कारा टाकून सच्चिदानंद यांनी वसुधाकडे पाहिलं. सुधाकर कुठे आहे? सच्चिदानंद यांनी विचारलं. ते रूममध्ये आहेत, या ना तुम्ही, मी दाखवते, वसुधा म्हणाली आणि ते दोघे सुधाकर यांच्या रूमच्या दिशेनं निघाले. इकडे रूममध्ये श्रीवल्ली डोळे बंद करून झोपली होती, पण तिच्या नाकपुड्यांना एक सकारात्मक शक्तीचा वास आला होता. तिने आपल्या नाकपुड्या फुलवल्या आणि जोरात हवा आपल्या फुफ्फुसात भरून घेतली. तिने डोळे उघडले. ते पूर्ण काळे झाले होते. हळूहळू ती तिच्या खोलीच्या दरवाजाजवळ पोचली. कोणत्या तरी सकारात्मक शक्तीने घरात प्रवेश केलाय आणि तिची शक्ती जास्त आहे हे मला त्याला सांगायला हवं. श्रीवल्ली स्वतःशीच पुटपुटली. तुमचा सामना करण्याची वेळ अजून आलेली नाही, पण जेव्हा येईल तेव्हा मी सुद्धा तयार असेन, सच्चिदानंद श्रीवल्लीच्या खोलीकडे पाहत मनात म्हणाले आणि ते वसुधाच्या मागे निघाले. सुधाकर आपल्या खोलीमध्ये सकाळचं वर्तमानपत्र वाचत बसले होते. तेवढ्यात वसुधाने खोलीमध्ये प्रवेश केला. सुधाकर, पाहिलत का तुम्हाला भेटायला कोण आलंय? इतकं बोलून वसुधा दरवाजातून बाजूला झाली. तसे तिच्या मागून सच्चिदानंद यांनी आत प्रवेश केला. सफेद हाफ बाहीचा शर्ट, सफेद विजार, माथ्यावर चंदनाचा टिळा, चेहऱ्यावर तेज तेज आणि ओठावर मंद स्मित. त्यांना आलेलं पाहून सुधाकर खाडकन उभे राहिले आणि त्यांचे हात न कळत जोडले गेले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तुम्ही आणि इकडे? आश्चर्याने आणि दाटलेल्या कंठाने सुधाकर यांनी विचारलं. हो, मी इकडे. का येऊ शकत नाही का? चेष्टेच्या स्वरात सच्चिदानंद यांनी विचारलं. नाही, असं नाही. तुम्ही असं कोणाकडे जात नाही आणि आज मला भेटायला इकडे? माझं भाग्य आहे जे तुम्ही माझ्या घराच्या चौकटीला आपले चरण लावले, भरल्या गळ्याने सुधाकर म्हणाले. हे बघ सुधाकर, मी देव नाहीये. मी एक साधा माणूस आहे, तुझ्यासारखाच. आणि तुला कोणी सांगितलं मी कोणाकडे जात नाही? अरे, जिकडे माझी गरज असते तिकडे तो परमेश्वर मला घेऊन जातो. तू हॉस्पिटलमध्ये आहेस हे समजलं होतं मला, पण मी तिकडे आलो नाही. त्याला कारण असं विशेष नाही, पण तुझ्यासारखे अजून अनेक लोक आहेत जे मला तिकडे ओळखतात. उगीच गर्दी झाली असती आणि हॉस्पिटलचं वातावरण खराब झालं असतं आणि मला तुझ्यासोबत जे काही महत्त्वाचं बोलायचंय ते तिकडे काय किंवा इकडे काय तसंही बोलू शकत नाही, सच्चिदानंद म्हणाले. मग आपण बाहेर जाऊन बोलू ना, तिकडे कसं आपल्याला सविस्तर बोलता येईल, सुधाकर यांनी सुचवलं. त्याचं बोलणं ऐकून सच्चिदानंद हसले आणि म्हणाले, नाही, बाहेर सुद्धा बोलता येणार नाही, कारण आपल्या आसपास खूप साऱ्या ऊर्जा असतात ज्या एक दुसऱ्यासोबत वार्ता करत असतात. आपण जे काही बोलणार आहोत ते खूप महत्त्वाचं आहे. पण ठीक आहे, ते आपण इकडेच बसून बोलू. इकडे? पण इकडे घरातले आणि तुम्ही म्हणताय त्या ऊर्जा पण असतील ना, आजूबाजूला पाहत सुधाकर यांनी विचारलं. खरंय, पण तू काळजी करू नकोस, माझ्याकडे उपाय आहे. थोडा वेळ थांब, महादेव येतच असतील, सच्चिदानंद म्हणाले. म्हणजे तुम्ही आलात ते महादेव यांना सुद्धा माहिती आहे आणि मलाच माहीत नव्हतं, हिरमुसून सुधाकर म्हणाले. नाही, महादेव यांना मी इकडे येणार असल्याचं माहीत नाही, पण त्यांच्या मेंदूला इकडे येण्याचे संकेत मी दिले आहेत. तोपर्यंत एक राऊंड चहाचा होऊन दे, सच्चिदानंद हसत म्हणाले आणि वसुधाकडे त्यांनी पाहिलं. हो, 5 मिनिटात मी घेऊन येते, वसुधा म्हणाली आणि ती किचनच्या दिशेने निघून गेली. काहीच वेळात वसुधा चहा घेऊन आली. चहा पिऊन होईपर्यंत महादेव आणि त्यांच्या पाठोपाठ शुभांगी सुद्धा आली. वसुधाने महादेव आणि शुभांगीची ओळख करून दिली. खूप ऐकले तुमच्याबद्दल, आज पाहिलं देखील. धन्य झालो आम्ही. कृपया तुम्ही आमच्या मुलीला भेटा, तिला प्रॉब्लेम आहे, मी घेऊन येते तिला, असं म्हणत उत्साहात शुभांगी श्रीवल्लीच्या रूमच्या दिशेने निघाली. शुभांगी, थांबा, अजून ती वेळ आलेली नाही, पण तुम्हा दोघींकडे माझं एक काम आहे. मी, महादेव आणि सुधाकर आम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहोत. श्रीवल्ली अजून सुद्धा त्याच्या नियंत्रणाखाली आहे. अजून जास्त माहिती मी इकडे देऊ शकत नाही.
फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला काहीच माहीत नाही आणि आत्तापर्यंत तिच्यासोबत जसं तुम्ही वागत होतात तसंच तिच्यासोबत वागा. बाकी मी महादेव यांना सर्व समजावतोय. आणि शुभांगी, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी श्रीवल्लीला काहीही होऊ देणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मला एक काचेचं पात्र भरून पाणी द्या आणि तुम्ही दोघी बाहेर थांबा. आणि हो, ही उदी तिच्या खोलीच्या बाहेर टाका. जोपर्यंत मी इकडे आहे तोपर्यंत तिला बाहेर येऊन देऊ नका, सच्चिदानंद म्हणाले आणि त्यांनी एक पूड शुभांगीच्या हातात दिली. तसं तिनं ती पूड श्रीवल्लीच्या खोलीच्या बाहेर दरवाजासमोर टाकली. वसुधाने एका काचेच्या पात्रात पाणी भरून सुधाकर यांच्या खोलीमध्ये दिलं आणि वसुधा आणि शुभांगी दोघीही बाहेर आल्या आणि वसुधाने दरवाजा मागे बंद केला. ताई, मला खूप काळजी वाटतेय. ते असं का बोलले की श्रीवल्लीला भेटण्याची वेळ अजून आलेली नाहीये आणि ती त्याच्या नियंत्रणाखाली आहे? मला तर काहीच समजत नाहीये, शुभांगीने काळजीने वसुधाला विचारलं. हे बघ शुभांगी, तू अजिबात काळजी करू नकोस. त्यांनी जे सांगितलं आहे ते श्रीवल्लीच्या भल्याचं आहे. तिच्यावर कोणाचं नियंत्रण आहे हे आपल्याला माहीत नाहीये, पण लवकरच ते आपल्या समोर येईल. भेटूयात कथेच्या 4थ्या भागात. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.